श्री स्वामी चरित्र सारामृत पंचदशोऽध्यायः। श्री गणेशाय नमः। न लगे करणे तीर्थाटन, हठयोगादिक साधन, वेदाभ्यास शास्त्रज्ञान मोक्ष साधन कारणे। अंतरी स्वामी भक्ती जडता, चारी पुरुषार्थ येती हाता, पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही नुरेची। वर्तत असता संसारी, स्वामी पद आठवी अंतरी। तया ते या भवसागरी, निश्चये तारिती समर्थ। सर्व कामना पूर्वोन, अंती दाविती सुरभुवन। जे नर करीती नामस्मरण, ते मुक्त याच देही। मंगळ वेढे ग्रामात, राहत असता श्री समर्थ। ग्रामवासी जन समस्त, वेडा म्हणती तयासी। आपुली व्हावी प्रख्याती, हे नसेची जयाच्या चित्ती। स्वेच्छे वर्तन करीती, काही न जाणीती जनवार्ता। कोणासी भाषण न करीती, कवणाचे गृहा न जाती। दुष्टोत्तरे जन ताडिती, तरी क्रोध न येची। शीतोष्णाची भीती, नसेची ज्यांची या चित्ती। सदा अरण्यात वस्ती, एकांत स्थळी समर्थ। सुख दुःख समान, सदा तृप्त असे मन। लोकवस्ती आणि वन, दोन्ही जया सारिखी। परमेश्वर रूपयती, ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती। ते करिता स्वामी भक्ती, जन हासती तयाते। त्यावेळी मंगळ वेढ्यात, बसाप्पा तेली राहत। दारिद्र्ये पिढीला बहुत, दीनस्थिती तयाची। बसाप्पा व्यवसाय करी, पुरे न पडे त्या माझारी। 18 विश्वे दारिद्र्य घरी, पोटा भाकरी मिळेना। तो एके दिनी फिरत फिरत, सहज वना माझी जात। तो देखिले श्री समर्थ, दिगंबर यतिराज। कंटक शय्या करोन, तिये वरी केले शयन। ऐसे नवल देखोन, लोटांगण घालितसे। अंतरी पटली खुण, यती ईश्वरांश पूर्ण। म्हणून सुखे शयन, कंटक शय्येवरी केले। अष्टभावे दाटोनी, माथा ठेवी श्रीचरणी। म्हणे कृपा कटाक्षे करोनी, दासाकडे पहावे। स्वामी चरणांचा स्पर्श होता, ज्ञानी झाला तो तत्वता। कर जोडोनी आस्तविता, झाला बहुत प्रकारे। सकल ब्रह्मांड नायका, कृपा घना भक्त पालका। पापदाप दैन्य हारका, विश्वपते जगद्गुरु। पाहुनिया प्रेमळ भक्ती, अंतरी संतोष लयती। वरदहस्त ठेविती, तात्काळ मस्तकी तयाचे। बसाप्पाचे श्रीचरणी, मन जडले तई पासोनी। राहू लागला निशिदिनी, स्वामी सन्निध आनंदे। जिकडे जातील समर्थ, तिकडे आपणही जात। ऐसे पाहुनी हासत, कुटील जन तयाते। वेड्याच्या नादी लागला, संसार याने सोडिला। घरदार विसरला, वेडा झाला निश्चये। मग बसाप्पाची कांता, ऐकून या ऐशी वार्ता। करीतसे आकांता, म्हणे घर बुडाले। आधीच आम्ही निर्धन, परी मोल मजुरी करोन। करीत होतो उपजीवन, आता काय करावे। बसाप्पा येता गृहासी, दुष्टोत्तरे बोले त्यासी। म्हणे सोडिले संसारासी, वेड काय लागले। परी बसाप्पाचे चित्त, स्वामी चरणी आसक्त। जनापवादान भीत, नसे चाड कोणाची। ऐसे लोटले काही दिन, काय झाले वर्तमान। ते होवोनी सावधान, चित्त देऊनी ऐकावे। एके दिवशी अरण्यात, बसाप्पा स्वामी सेवा करीत। तव झाली असे रात, घोरतम दाटले। चित्त जडले श्रीचरणी, भीती नसे काही मनी। 2 प्रहर होता रजनी, समर्थ उठोनी चालले। पुढे जाता समर्थ, बसाप्पा मागे चालत। प्रवेशले घोर अरण्यात, क्रूर श्वापदे ओरडती। आधीच रात्र अंधारी, वृक्ष दाटले नानापरी। मार्ग न दिसे त्या माझारी, चरणी रुतती कंटक। परी बसाप्पाचे चित्ती, न वाटे काही भीती। स्वामी चरणी जडली वृत्ती, देहभान नसेची। तो समर्थे केले नवल, प्रगट झाले असंख्य व्याल। भूभाग व्यापिला सकळ, तेजे अग्नी समान। पदस्पर्श सर्पा झाला, बसाप्पा भानावरी आला। अपरिमित देखिला सर्पसमूह चोहीकडे। वृक्ष शाखा अवलोकित, तो सर्पमय दिसत। मागे पुढे पाहत, तो दिसत सर्पमय। पाहोनिया ऐशी परी, भयभीत झाला अंतरी। तो तयासी मधुरोत्तरी, समर्थ काय बोलले। भिवू नको या समयी, जितुके पाहिजे तितुके घेई। न करी अनुमान काही, दैव तुझे उदेले। ऐसे बोलता समर्थ, बसाप्पा भय सोडूनी त्वरित। करी घेऊनी अंगवस्त्र, टाकीत एका सर्पावरी। गुंडाळोनी सर्पात्वरित, सत्वर उचलोनी घेत। तव सर्व सर्प झाले गुप्त, तेजही नष्ट जाहले। तेथोनिया परतले, सत्वर ग्रामा माझी आले। बसाप्पा सहित बैसले, समर्थ एका देऊळी। तेथे आपुले अंगवस्त्र, बसाप्पा सोडोनी पाहात। तव त्यात सुवर्ण दिसत, सर्पगुप्त जाहला। ऐसे नवल देखोनी, चकित झाला अंतःकरणी। माथा ठेवी स्वामी चरणी, प्रेमाश्रू नयनी वाहती। त्यासी बोलती यतीश्वर, घरी जावे त्वा सत्वर। सुखे करावा संसार, दारापुत्रा पोशिजे। आनंदोनी मानसी, बसाप्पा गेला गृहासी। वर्तमान सांगता कांतेसी, तेही अंतरी सुखावे। कृपा होता समर्थाची, वार्ता नुरेची दैन्याची। याविषयी ही बसप्पाची गोष्ट साक्ष देत असे। असो तो बसाप्पा भक्त, संसार सुख उपभोगित। रात्रंदिन श्री स्वामी समर्थ, मंत्र जपे अत्यादरे। पाप ताप आणि दैन्य, ज्याचे दर्शने निरसोन जाय।
ते पदरात्रंदिन प्रेमे विष्णू शंकर ध्याती. पुढे कथा सुंदर स्वामी सुताचे चरित्र. मन करोनी या स्थिर सादर होऊनी ऐकावे. इति स्वामी चरित्रामृत. नाना प्राकृत कथा संमत. सदाभाविक परिसोत. पंचदशोऽध्यायः गूढः. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. श्रीरस्तु. शुभं भवतु. शुभं भवतु.